ड्रोन घ्यायचा आम्ही 3 माकडं. लोणावळ्यातली सगळ्यात मोठी स्मशानभूमी. माझा असा होता आज असा. ओनली पसारा बेस्ट थिंग. ग्लिम्स दाखवतो तुम्हाला. काय सुंदर सुंदर पेंटिंग. जेव्हा झोप पूर्ण होत नाही ना तेव्हा असे कांड होतात. मी मस्त फ्रंट कॅमेरा चालू करून असं बॅक कॅमेराने रेकॉर्ड करत होतो. सगळं तिकडचं रेकॉर्ड झालं. एनिवेज सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. 8:15 वाजलेत. लेट झालोय आज वरती यायला. आत्ताशी वरती आलोय वर्कआउट करायला. भाई जेव्हापासून पाऊस पडून गेला ना, गरमी इतकी भयंकर वाढली आहे ना की काय बोलायचंच नाही. नुसतं बसून जरी असलं, फॅन जरी चालू असलं तरी फॅनची पण हवा लागत नाही. एनिवेज इच्छा तर नाही आहे वर्कआउट करायची, कारण कालच आपण वेट्स एक्स्ट्रा वाढवून वर्कआउट केलं ना त्याने तर बॉडी पेन होतोच आहे. आणि दिवसभर काल उभं राहून आणि ते धूळ वगैरेचे कोंडा वगैरे ते कटिंग बिटिंग करून ते जे जाते ना तोंडामध्ये नाकामध्ये, त्याने त्रास होतोय भाई. कारण मला ऑलरेडी ॲलर्जी आहे धुळीची. बट एनिवेज करावं लागेल वर्कआउट. सूर्य ऑलरेडी वरती आला आहे. सो अजून वरती जाण्याच्या आधी वर्कआउट करून घेऊ. कारण संध्याकाळीचा प्लॅन होता माझा, पण संध्याकाळी मी असेन किंवा आज पण दिवसभर उभं राहावं लागेल, मग ते अजून कंटाळवाणं होईल. त्यापेक्षा करून घेऊयात वर्कआउट. चला. डन विथ द वर्कआउट. 9:15 झालेत. हात बघा कसे झालेत माझे. हे बघा, ते वेट्स आपले रबरवाले आहेत ना, काळेवाले, तर त्यांनी हाताची पार वाट लागते भाई. आणि मी विचार करतोय की भाई मी टॅन का होतोय. मी उन्हात नाही जाते, काय नाही जाते, आणि मी टॅन कसं होतोय भाई. हे वर्कआउटमुळेच होतंय. सकाळी उन्हामध्ये पण करतो वर्कआउट, त्या उन्हाने होतोय टॅन. लवकर उठायला पाहिजे भाई. चला खाली जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, अँड देन अगेन कालचंच रिपीट TV युनिट. चलो. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 51 ऑफ डेली व्लॉगिंग. मशीनचा आवाज हा तुम्हाला येणारच आहे आता ब्लॉगमध्ये. आता किती वाजलेत? 9:42. बरोबर 9:30 वाजता ते लोक आलेत भाई, आणि काम चालू झालं. ग्लिम्स दाखवतो तुम्हाला कसं दिसणार आहे ते. बरोबर तेवढंच बघा, नंतर पूर्ण जेव्हा होईल तेव्हा पूर्ण दाखवतो. तर मंडळी 12:43 अँड अक्षय आणि मी चाललोय आमच्या अड्ड्यावरती. एक काम पण होतं बाय द वे. हे बघा काय मस्त पेंटिंग चालू आहे. ही लोणावळ्यातली सगळ्यात मोठी स्मशानभूमी आहे. काय मस्त पेंट करतात ते बघा. पूर्ण झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो. त्या मशीनच्या आवाजापासून दूर या शांततेमध्ये आपण आलोत, आणि भाईंचं चाललंय ड्रोन घ्यायचं आहे. तेच सगळं चालू आहे बघा. रेट विचारत होते कितीपर्यंत येईल, काय येईल. फुल पावसाळ्याची तयारी आहे भाई. वाजतंय बघा. बडे आदमी, लोणावळा अपडेट, इन्कम, फुल पैसा भाई, फुल पैसा आहे. चला गाईज, बाय बाय. 1:30 वाजलेत. आता जे तुम्हाला बोललो ना की काम आहे, तर एक रिसॉर्ट आहे, तर त्यांचा मेसेज आलेला की त्यांना प्रमोशनल व्हिडिओ करायचा आहे. तर आता जाऊन त्यांच्या संग मीटिंग करू की काय आहे विषय. झालं भाई मार्केट जाम करतोय आपण. भाई मार्केट जाम व्हायलाच पाहिजे. फॉलो करा ऑन इंस्टाग्राम. बघा इथं ID आहे. भाई मी ना ब्लॉग करायचं विसरून गेलो. तिथं गेल्यानंतर बोलणं वगैरे झालं. बघू आता. ते लोक बोललेत की 1-2 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो, मग आपण शूट वगैरे करू. आता 2:14 झालेत आणि आपण या कॅफेचं शूट केलेलं आठवते ना, कॅफे हेवनली ब्रू. तर आता इथं कॉफी पिऊ जरा भाई. लय कसं तरी होते. कॉफी पिऊ आणि मग बघू पुढचं काय. हे बघा फोनवरतीच बिझी असते. इट्स 2:36 अँड आता घरी आले. बघू काम किती झाले ते. ड्रावर का कटिंग किया है? ड्रावर का कटिंग किया है? नहीं, इधर का. अच्छा वो काम चालू आहे. ते लोक तिकडं काम करतात ते, आणि आम्ही 3 माकडं बघा काम बघत बसलोय. ह्याच्यातच दिवस जातो आमचा. एक मॅकबुक आतामध्ये जॉबवर आहे भाई, ऑन ड्युटी. इकडं पण काम पण बघतोय.
मल्टीटास्किंग. इकडे बघ. जितका सिरियस दिसतो तितका हाय नाही तो. भयंकर भूक लागली भाई, जेवून घेऊ. हे बघा जेवायला काय मस्त छोले चपाती अँड द बेस्ट थिंग कैरी. भाई कैरी असली ना की जेवणचे 2 घास जास्त जातात. जेवण घेतो. आवाज काय गरमी आहे भाई, उन्हाने पार वैताग आणलाय. आता मी दरवाजामध्ये उभे आहे बाहेर आपल्या घराच्या. इथं जरा वारा लागतोय, नाही तर घरामध्ये फुल गरम. फॅन लावा नाही तर काय लावा तुम्ही. आणि पसारा बघा, आता तर एवढंच आहे. आतमधला पसारा दाखवतो तुम्हाला, थांबा. चेक दिस आउट. ओनली पसारा. रील्स एडिट करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. आता ते वाजलेत माहितीये का, 6:58. 7 वाजत आलेत ऑलमोस्ट. तो फ्रेश वगैरे होतो. काम अजून चालू आहे. आता थोड्या वेळानंतर जातील ते लोक. आज नाईट नाही करणार आहेत. आज बरंच काम केलं यार त्या लोकांनी. असं फटाफट करतात आहे ना. असंच करू देत, लवकरात लवकर होऊ देत, म्हणजे आपण मोकळं होऊ बाई. 7:45 वाजलेत आणि आत्ता जस्ट काम संपलं. म्हणजे आजचं काम झालं आणि ते लोक गेलेत. आता बघा एवढं काम झालंय. पूर्ण मी काय नाही दाखवते, कारण पूर्ण जो झालेलं तुम्हाला दिसेल ना ते जास्त मजेदार असेल. पण आता हा जो पसारा आहे तो आपल्याला जरा झाडू मारून साफ करायचा आहे. कारण हे ना, हे असंच रोज वाढत राहिलं ना, होणार तर आहे रोजच, पण ते वाढत राहिलं ना मग एक साथ साफ करायला जीवावर येईल. त्यापेक्षा थोडं रोज आम्ही साफ करतो. हो, इतना सब पसारा हो गया है, बट ये बहुत अच्छा बन रहा है. आता करून घेतो. लय झाले गप्पा. साफ सफाई करून झाल्यानंतर मस्तपैकी जेवण केलं, रील एडिट केल्या, व्लॉग एडिट केल्या, कामं केली आणि थोड्या वेळ बसलो होतो. आत्ता आपण टाईम झालेला आहे, किती वाजले माहिती आहे का, 9:42 झालेत आणि आपण चाललोय आता वॉकिंगला. वॉकिंग बाई मिस नाही झाली पाहिजे. वॉकिंग रोज झाली पाहिजे, तर इट विल हेल्प. रुद्र भाईंनी माझ्या लग्नाचं इतकं मनावर घेतले की काय बोलायचं झालं. मला म्हणतो मामा पुढच्या वर्षी या टायमापर्यंत लग्न झालेलं पाहिजे, आपण पोरगी बघायला सुरुवात करू. पोरी पण हाच बघणार आहे भाई माझ्यासाठी. लय मानव घेतले भाई. भाचा असावा तर असा असावा. इतकं मानव घेतलं की काल पूर्ण वॉकिंग मध्ये आमचा हाच टॉपिक चालला होता. आता पण चालू होता. जरा ब्रेक केले. रुद्र आपल्या संघ वर्कआउट करायला आलेला आहे. एकदा तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही जर ब्लॉग कंटिन्यू बघत असेल तर तुम्हाला माहिती आहे. भाई त्यानंतर तो कुठं गायब झाला ह्यालाच विचारा. रोज फोन करायचो. मी रोज वर्कआउट करतोय का नाही, तुम्ही तर साक्षीदार आहात. अरे तू मी तुम्हाला बोललो ना, 1 दिवसाचे नखरे आहेत, हा काय परत येत नसतो भाई. तो बाई टाका त्या दिवशी मारलाय आणि त्यानंतर जाम झाला. असा काय विषय नाही भाई. आम्ही दोघं असेल ना तर एक थर्ड पर्सन पाहिजे जो आमचे रिएक्शन्स रेकॉर्ड करेल. भाई तो ब्लॉग इतका व्हायरल होईल ना, ते कसं माझं मलाच शूट करावं लागतं ना, तर मग एवढं मी ग्लिम नाही करू शकत शूट. गप होतो नाहीतर भिंगाना. ही लोणावळ्यामध्ये काय चालू आहे काय माहिती, सगळं वॉल पेंट होतं. ते बघा काय सुंदर पेंटिंग करतात. ते सगळे जे अशा रिकामे वॉल्स आहे ना, तिकडे मिनिंगफुल पेंटिंग करतात. आता जसं मी तुम्हाला दुपारी दाखवलं ना ते स्मशानभूमीवरती, त्या थीममध्ये पेंट. परत आता इथे बघा हे असं पेंटिंग. लय भारी यार, सुंदर बनतोय लोणावळा, एक नंबर. एक व्लॉग आहे ना आपण असा बनवू ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लोणावळ्यातल्या सगळ्या हे जे पेंटेड वॉल्स आहेत ना त्या सगळ्या दाखवेल तुम्हाला. इतक्या सुंदर पेंटिंग केलेत ना, मला माहीत नाही ॲक्च्युली कुणी केले. जे मला कळलं ना तर ते पण मी सांगेन तुम्हाला. खूप सुंदर. हां, मस्त दिसतं एकदम. टाइम चेक मंडळी, इट्स 12 o'clock. व्हॉट टायमिंग. वॉकिंग करून आलो आणि त्यानंतर जे वायरिंग आणि फिटिंगचं काम होतं, बोर्ड वगैरे, तर तेच करत होतो. आता जस्ट ते झालं. त्यानंतर मग आलोय मी आता व्लॉग एंड करायला. हा व्लॉग आपण इथेच संपूयात. अँड नक्कीच जर तुम्हाला आवडणार असेल तर आपण ते करूयात. म्हणजे जे मी लास्ट फुटेजमध्ये बोललो ना की जेवढ्या पण वॉल पेंट केल्यात ना त्या आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. तुम्हाला दाखवतो की लोणावळा किती सुंदर बनतोय ते. तर भेटूया तुझ्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय. आता मी व्लॉग एडिट करणार, मग झोपणार आणि मग परत सकाळी लेट उठणार. बाय.